पाय कृतांताचे माथा देवोनिया पाय कृतांताचे माथा देवोनिया पाय कृतांताचे माथा देवोनिया पाय वाचे नाम गाय वाचे नाम गाये अहर्निशी वाचे नाम गाये अहर्निशी उघडा रे मंत्र उघडा रे उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र उघडा रे उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र शिव जपे स्तोत्र राम नाम शिव जपे स्तोत्र राम नाम शिव जपे स्तोत्र राम नाम एका जनार्दनी न करियाळस एका जनार्दनी न करियाळस एका जनार्दनी न करियाळस एका जनार्दनी न करियाळस गौऱ्यांशी झाले नको उघडा रे मंत्र उघडा रे उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र शिव जपे स्तोत्र राम नाम शिव जपे स्तोत्र राम नाम शिव जपे स्तोत्र राम नाम बरोबर घुमाई गोबार कुमारी 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 गोबार कुमारी कृतांताचे माथा कृतांताचे माथा हो देवोनिया पाय कृतांताचे माथा वृत्तांताचे माता वृत्तांताचे माता हो देवनी अपाय वृत्तांताचे माता कृतांताचे माथा कृतांताचे माथा हो देवोनिया पाय कृतांताचे माथा वृत्तांताचे माता वृत्तांताचे माता हो देवनी अपाय
रे मंत्र उघडा रे मंत्र हो उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र वाचे नाम गाय अहर्निशि वाचे नाम गाय अहर्निशि उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र हो उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र शिव जपे स्तोत्र राम नाम शिव जपे स्तोत्र राम नाम राम नाम राम नाम राम शिव जपे स्तोत्र राम नाम शिव जपे स्तोत्र राम नाम राम नाम शिव जपे स्तोत्र राम नाम राम नाम राम नाम शिव जपे स्तोत्र राम नाम हो शिव जपे स्तोत्र राम नाम उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र हो
शिव जपे स्तोत्र राम नाम 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 उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र हो उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र विठ्ठल 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 हल हल विठ्ठल विठ्ठल हल विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 महाराज की
कृतांताचे माथा कृतांताचे माथा देवोनिया पाय वाचे नाम गाय अहर्निशी उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र शिव जपे स्तोत्र रामनाम एका जनार्दनी न करी आळस 84 40 नको भोगू उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र शिव जपे स्तोत्र रामनाम पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची संजा कृपादाने कथेचा विचार संजा कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका कथेचा विचार कथेचा विचार कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार कथेचा विचार कथेचा विचार ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक ही पायावरी मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्त कहे पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा मस्त कहे पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या कृतांताचे माथा कृतांताचे माथा देवोनिया पाय वाचे नाम गाय अहर्निशी उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र शिव जपे स्तोत्र रामनाम पूजनीय शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून आज एका सूत्रशाटक न्यायाच्या द्वारा कांता संमित नावाचा उपदेश करतात. विठ्ठल 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 काय महाराज तुम्ही काय बोलले हे काही आम्हाला समजलं. सूत्रशाटक न्यायाच्या द्वारा
कांता संमित नावाचा उपदेश करतात. हे दोन्ही शब्द आमच्यासाठी नवीन आहे. आणि साहजिकच आहे, जे गोष्ट समजत नाही ते गोष्ट जर पुढचा माणूस आपल्याला सांगत असेल, आपण पुढच्याच्या गोया सरेला आहेत असं म्हणतो. एखादा आपल्याला काही कळत नाही तसा बोलायला लागला, आपण त्याला पागल म्हणून. तुम्हाला जर मला खोटं वाटत असेल तर गावात ते कपडे विकणारे येतात, दुसऱ्या भाषेत बोलणारे. तुमच्या गावात आले ते कधी ते चल्लूवाने चल्लूवाने, अरे दुसऱ्या भाषेत बोलणारे जे असतात की नाही, ते जर आले तर आपण त्याला पागलात काढतो. काय पागलासारखा बोलून राहिला म्हणते हा, अरे काही ना काही समजीन असं तर बोल, असं आपण त्याला म्हणतो. जर तसं कीर्तनकार बोलत असेल तर हे कधी कधी वैभव ठरत. म्हणजे एखादा कीर्तनकार जर काही नाही समजलं असा बोलला तर लोकांना अप्पा बाप्पा, महाराजचं कीर्तन साध्या सुध्याने समजतच नाही, लेखा मग बा काहीच कामाचा नाही. विठ्ठल विठ्ठल कीर्तन हे तयार कोणासाठी व्हायला आहे? मी काय बोलून राहिलो लक्ष देऊ लागलं तुमच्या? कीर्तन हे नेमकं संतांनी तयार कोणासाठी? साध्या सुध्यासाठी. पण साध्या सुध्याला तर बुवाचं कीर्तन समजत नाही, मग काय कामाचं बाबा? कीर्तन साध्या सुध्यांनाच कळावं, पण ते काय आता वारकरी संप्रदायामध्ये साध्यांना नाही कळलं. महाराज साध्या सुध्याला कळत नाही, साध्या सुध्यांना कळेल अशाच भाषेत बोलावं. पण महाराज खरं सांगू का, त्यालाच विद्वान म्हणतात. ज्ञानोबारायांची भाषा पहा तुम्ही, ज्ञान होय विद्वान नाही. ज्ञान होय कोणा? मुडा मुडा, म्हणजे मूर्खातला मूर्ख पुढे आणून बसवला तरी त्यांची भाषा, ज्ञानोबारायांची भाषा मूर्खाले कळत होती. मग याचाच अर्थ कीर्तन हे शहाण्यांसाठी नेमकं नाहीच आहे. कारण तो पहिले शहाण आहे, त्याला पहिलेच विद्वान आहे ना तो. तर कीर्तन हे अडाण्यांसाठी अज्ञानांसाठी आहे. आणि मग शहाण्यांकरता फक्त एकच, ते ऐकलं की पुण्य होते म्हणून जावं. मी काय बोलून राहिलो लक्ष दिलं? मग शाहिन्यानं येऊच नाही असं असा अर्थ नाही. शाहिन्यानं यावं, पण ऐकलं की पुण्य होते, तेवढं नामस्मरण होते. पण कीर्तनातून ज्ञान मिळावं हा उद्देश अज्ञानांसाठी. म्हणून कीर्तनात अज्ञानांसाठी म्हणून बोलावं. तसे वास्तविक पुढे बसेल अज्ञानी नसतंच बरं. प्रभू तुम्ही महेशाचे मूर्ती, ज्ञानोबा पुढे बसेल श्रोत्यांना भगवान शंकरजी सारखं विद्वान समजतात. मग तुम्हाला महाराज आम्हाला शिकून राहिले, तुमचेच तर पहिलं वाक्य आम्हाला समजलं. ते कांता संमित नावाचा उपदेश, सूत्र शाटक नावाचा न्याय. जगदीश महाराजले तर आणखीन टेन्शन आलं की याचं या अभंगावर कीर्तन ऐकलं होतं तर हा न्याय नव्हता, कफोनी गुळ न्याय होता. आज हा कसा काय आला नवीन लेखाचा? त्यात जरासं संशोधन केलं आणि समजलं की कफोनी गुळ न्याय वाटते, पण खरा सूत्र शाटक आहे. विठाल विठाल कसा आहे काय आहे आपल्याला पुढे गेल्यानंतर पाहायचं आहे. पण तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या परमशा पवित्र गावामध्ये चालू असणारा हा आपला प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्म महोत्सवाच्या निमित्ताने आणि बजरंग बली यांच्या जन्म महोत्सवाच्या निमित्ताने, म्हणजे तुम्ही 2 पर्व काळ साधले. कारण एका पर्व काळावर जर तुम्ही पुण्य केलं, माझी भाषा समजून राहिली का? नीट ऐका. कारण काय आहे बाबा, हे आता नीट ऐका, इकडे लक्ष द्या, हे आम्हाला म्हणा लागतील. आम्हाला म्हणजे आपल्याला. हे बाई जर कीर्तनकार असेल तर तिले हे म्हणायचं काम नाही ना. तिला काय म्हणू लागते, इकडे लक्ष दे, सरळ लक्ष तिकडेच असते. विठ्ठल विठ्ठल तू म्हणाल महाराज असं कसं काय बोलतात? असं कसं काय? मी बोलतच नाही, आपण बोलतच नसतो कधी. आपण हा बोलणं सोडेला. हे तुकोबार आहे म्हणतात, कथे माझी निज वाढे नित्य क्षणी. आणि पुढे काय?
स्त्रियेचे कीर्तनी प्रेमे जागे स्त्रियेचे कीर्तनी हा प्रेम जागे स्त्रियेचे कीर्तनी प्रेम जागे स्त्रियेचे कीर्तनी कथे माझी नीज वाढे कथे माझी नीज वाढे जमते. स्त्रियेचे कीर्तनी प्रेमे जागे स्त्रियेचे कीर्तनी प्रेम जागे स्त्रियेचे कीर्तनी प्रेम जागे स्त्रियेचे कीर्तनी. कथे माझी निज निज म्हणजे झोप. निज म्हणजे काय? अहो निजला गावे म्हणतो आपण. तो विदर्भातला शब्द आहे. हा एक शोध लागला विदर्भातला की निज म्हणजे काय? आपण म्हणतो का निजला का? निज म्हणजे झोप. तुकोबाराय म्हणतात कथे माझी निज म्हणजे कथेमध्ये झोप वाढे नित्य क्षणी. आपल्या गावात एवढी चांगली कथा चालू आहे, आदरणीय पूजनीय आमच्या भांडस बाबाची रामकथा आपल्या गावात चालू आहे. साहजिक आहे, लोक येतात कथेत पण येतात जर असं बाबानं शास्त्र सांगलं की मग म्हणजे झोपतात. हो झोपतात. हे मी नाही म्हणा, हे आपलं वाक्य नाहीये. तुकोबाराय म्हणतात कथे माझी निज वाढे नित्य क्षणी. क्षणाक्षणाला तुमची झोप कथेत वाढते. आणि स्त्रियेचे कीर्तनी प्रेम जागे. बायाईच्या कीर्तनात तुमचे प्रेम उतू येतात. हा येतात का नाही उतू? जो काहीच कीर्तनाला येत नाही तो बी येते. विठ्ठल विठ्ठल चालणारे कीर्तन आले तो म्हणते का आपण जात नसतो ना, चालणारे का आज बाईचं आहे ना. याचा अर्थ काय? स्त्रियेचे कीर्तनी प्रेम जागे. हे माझं नाही बरं. ज्याला कोणाले बा खराब वाटलं शीन तर मी प्रमाण असलं की टेन्शन घेत नसतो, जसं तसं सांगतो. कोणाला असं वाटते की लोकांचं असं नव्हतं बोलायला पाहिजे महाराजनं तर त्यानं मग केस केली तर काहीच अडचण नाही. फक्त मावर नाही. हे आपलं आहे का? कोणाचं आहे? फोडिले भांडार धन्याचा माला. फोडिले भांडार धन्याचा माला. बोले भांडार धन्याचा होळे भांडार
भंडार. किशोरचा हा माल नाही, तुकोबाराय रूपी धन्याचा हा माल. पण मी हा माल. हमालावर केस होत असते का मालकावर? समजा हमालाच्या पाठीवर गांजाचं पोतं दिसलं तर पोलिसांना अरे काय तो म्हणते गांजा गांजा चाल पोलीस स्टेशन. तो म्हणजे मला काय घेऊन नाही, पोतही घेऊन जाय आणि तो त्या खोलीत बसेला आहे त्याने घेऊन जाय. तसं जर कोणाला वाईट वाटलं शिंकी महाराज बा काय महाराज समाजात सगळं चालू आहे राजा आणि तुम्हाला शोभते का हे बोलायले, तर ते चालू तर लय काही काही मॅटासारखं चालू आहे मला. म्हणजे आता अबायस फाटेल आहे ना, नक्कीच तिघही नाही लावल्या जात कशाच, पण जराशे टाके टुके मारा लागतील का नाही बाबा, लय नाही फाटलं पाहिजे म्हणून. टाके टुके आता मोठे मोठे मारतात तर छोट्याचं कामही आहे ते. विढाल विढाल महाराज हे तुकोबारायांनीच टाके मारून ठेवले, पण आम्ही ते टाके बी फाळणं लावले हे लय खराब वाटते हो. माझी एकच इच्छा आहे की गाथा वाचा मग सप्ते करा. म्हणजे तुकोबारायांनी कसा सप्ताह करावा, कोण कीर्तनाला बोलवावं, कोण नाही बोलवावं, कोणाला दक्षिणा द्यावी, कोणाला देऊ नये, धडधड प्रमाण आहे. ते धडधड प्रमाण माहीत असल्यावर बी जर तुम्ही तसंच वागसान तर ते वाक्य किशोरचे असते, किशोरच्या बापाचे असते, किशोरच्या आबाचे असते, तो खोटे झाले असते मला. पण तुकोबारायांचं वाक्य आहे, तुका म्हणे द्रव्य घेती आणि देती तेही नरकात. द्रव्य घेणारा आणि देणारा नरकात जाईल. द्रव्य याचा अर्थ ठरवून पैसे घेणारा आणि ठरवून पैसे देणारा नरकात जाईल. पण दुर्दैव असं आहे महाराज, जो कीर्तनकार कीर्तनात वैराग्याच्या गोष्टी करते त्याचीच फी लय मोठी होती. हो ना, कीर्तनात सांगायचं की अमक्या अमक्या साधून पैसे घेतले नाही, अमक्या अमक्या साधूले लपून पैसे दिले तरी घेतले नाही, लाडूत दिले, कांद्यात दिले, भेंडाईत दिले, पण याची 15,000 फी. काय बाबा म्हणजे हे फक्त त्या साधूचं भांडवलच करणं आहे का नाही. जर हा मेला की वर गेल्यावर पहिले तोच साधू ठोकेन का नाही आले. असं बोललो की लोकांना राग येतात. मी काही त्या रागाईचं टेन्शन घेत नसतो म्हणा, आले तर येऊ द्या, पण बऱ्याच वेळा ठरवतो की लगाचं हे बोलायला नाही पाहिजे. स्वभाव इतका बेकार व्हायला त्या सासू सारखा. सासू असते की नाही, सासू शुभम महाराज, ते काय म्हणते, पहिले बोलून घेते सुनीले, पहिले बोलते ता बापान तुले हेच शिकवलं का, ता मायली अक्कल नाही, तिच्याही डोक्यावर काहीच पदर नसते, तुली राहायची ढब नाही, आणि मग म्हणते जाऊ दे बाई मी आता बोलणं सोडलं. मग तुया बोलणं सोडलं ना आता लोक काय चालू होत आहे. तसं मी बी लय वेळा बोलणं सोडलं, पण हे बोलल्यावर म्हणत असतो विठ्ठल विठ्ठल. खूप काही काही तुम्हाला जर समजा माझं खोटं वाटत असेल तर खरंच पहिले गाथा वाचा आणि मग सप्ते करा महाराज. तुम्हाला गाथ्यात बेवड्याविषयी प्रमाण कमी दिसतील. म्हणजे तुकाराम महाराज बेवड्याईले बोलले असं कमी दिसेल, पण तुकाराम महाराज साधू लोकाईले जास्त बोले. तुकोबाराय तर डायरेक्ट म्हणतात, त्या हरिदासाची भेटी घेता नरका उभयताशी जाणे. अशा हरिदासाची तुम्ही जर भेट घेतली तर तुमच्या दोघाईले नरकात जा लागेल. म्हणजे भेट घेणाऱ्याले बी आणि तो तर समजा जाणारच आहे. मग कोण्या हरिदासाची भेटी घेता तर तुकोबाराय म्हणतात काय हो, माते परिस कथा थोरी. त्याचं ध्रुवपद आहे, माते परिस कथा थोरी, म्हणजे मायेपेक्षा कथा कशी आहे, थोर मोठी आहे. आणि भाड घेता लाजे ना. मायेचा पैसा खाणाऱ्याला काय म्हणतात बाबा, तुम्ही माझ्याकडे असे काऊन पाहून राहिले, म्हणजे काही टेन्शन आलं का तुम्हाला, काही कठीण नाही पुरवलं. माय इकून काही काही लोक असं काही होत नाही आता, पण एखाद्यानं माय इकली त्याचा पैसा खात असेल तर त्याला काय म्हणतात व्यवहारात, काय म्हणतात, भाडखाऊ म्हणतात की नाही. मग माय इकून पैसा खाते त्याला भाडखाऊ म्हणतात, आणि जो पैसा घेते त्याला म्हणतात भाड. तुकोबाराय म्हणतात माय इकून पैसा खाता खेपी लाज वाटते का नाही कोणाला बी, तो लाजीन का नाही.
तुकोबाराय म्हणतात तशी लाज तुम्हाला कथेचे पैसे घेता खेपी वाटेले पाहिजे, तशी लाज वाटेले पाहिजे. जसा तुम्ही मायेचा पैसा घेऊन माय विकून पैसा खाऊ शकत नाही, तसा कथा विकून पैसा खात असेल तर त्याला त्याची लाज वाटेले पाहिजे. पण तुकोबाराय म्हणतात त्याची नाही लाज वाटत तुम्हाला, आणि त्याची लाज वाटते माईकेची, पण कथा तर मायपेक्षा बी थोर आहे. म्हणून जो कीर्तनकार कीर्तनाचे पैसे तुम्हाला ठरवत असेल तर माझं म्हणणं आहे बाबा तुम्ही जागी व्हावं. हात जोडून विनंती आहे. आपल्याला माहित आहे की नाही आपण लय लय मोठे मोठे बोलावू नाही शकत, म्हणजे खरे अधिकारानं मोठे तर तुम्ही बोलावताच. मागच्या वर्षी आदरणीय पूजनीय आमच्या गुरुवर्यांचं कीर्तन इथं झालं, म्हणजे महाराष्ट्रात ज्यांचं एक नंबर विद्वत्त आहे म्हणून नाव येते असे आमचे बावस्कर बाबा चंद्रशेखर महाराजांनी महाराज ग्रंथ लिहिला आणि तपासायला आमच्या बाबाजवळ पाठवायला. म्हणजे तुम्ही खरे मोठे तर बोलूनच राहिले. याही वर्षी परवाच्या दिवशी आमच्या आदरणीय बाबांचं कीर्तन झालं, आपले तुकाराम बाबाचं, म्हणजे खरे मोठे तुम्ही बोलून राहिले. म्हणजे हे डुप्लिकेट मोठे आहेत की नाही, यायले तुम्ही बोलवू शकता का पैशानं? हो का नाही सांगा? नाही ना. 50,000 35 तो पिंगळा 50चा झाला आता, ते होऊ बी द्यावं लागते म्हणा बा आता, कारण त्याला गड्डा बी लय मोठा भरणा आहे बाबा तुम्हाला. हो ना, त्याला 45 लाखाचा गड्डा भरणा आहे. तो गड्डा भरायला तर लय मोठे पैसे द्यास लागतील का नाही आता. तर हे डुप्लिकेट मोठे बोलावू शकता का तुम्ही? नाही. ओरिजिनल मोठे तर तुमच्या गावात 7-7 दिवस राहतात. डुप्लिकेट मोठे तुम्ही फोन करायला पाहिजे. तुम्ही सांग महाराज आमची ऐपत नाही, फोन करायला काय अडचण आहे, त्याचे पैसे लागतात. तर मुकेश अंबानीने तर फ्रीज केलं का नाही एका महिन्याचं, 290 काय 50 रुपयाचं मारलं. फोन करायचा डुप्लिकेट मोठे आणि त्याला एकच म्हणायचं, म्हणा महाराज आमच्या गावात तारीख पाहिजे. मग तो म्हणतेस की महाराज ते द्या घ्यायचं काय, त्याला म्हणायचं आम्ही काही हुंडा ठरवत नसतो, द्या घ्यायचं हुंड्यात म्हणतात. तर तो म्हणते नाही नाही ते कीर्तनाचं काय, तर त्याला एकच म्हणायचं महाराज तुम्ही म्हणसान तेवढे पैसे, तुम्ही तोंडातून आकडा काढा पैसे तेवढेच, फक्त पॉम्पलेटवर ह भ प नाही. कारण ज्याचं कीर्तन हरीसाठी असते त्याला म्हणा ह भ प. ह भ पचा लॉंग फॉर्म काय? हरी भक्ती परायण. जो हरीच्या भक्तीमध्ये तत्पर असतो त्याला म्हणा ह भ प. पण जो भाळ घेऊन राहिला त्याले ह भ प नाही, त्याले भाळ खाऊ महाराज लिहू असं म्हणायचं त्याला. तुले पॉम्पलेटवर भाळ खाऊच दिशील म्हणा. मग तो म्हणजे हा असं कुठे असते का? मग असं नसते तर ठेव फोन, एवढ्यासाठीच फोन करायचा. विठ्ठल पण ज्या दिवशी तुम्ही हे धंदे सुरू केले त्या दिवशी जर हे जाग्यावर नाही आले तर मग, पण हे असं बोलल्यानं पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला पाप नाही होणार. नाही. मी बाबा आपले पाखरे बाबा आहेत की आपले ते बिजू दादा पाखरे ते माझ्यासोबत कीर्तनाला येऊन राहिले वल्लभनगरले. आम्ही केदा लोक कीर्तन बोले म्हणता का हो महाराज तुम्ही एवढे बोलता साधू लोक येले, तुम्हाला हे बोल्याचं पाप नाही होत का? काय म्हणे तुम्ही साधू लोक येले बोलता, हे बोल्याचं तुम्हाला पाप नाही होत. म्हटलं बा साधूले बोलीन तर होईल, म्हणा गध्याले बोलीन तर कस काय होईल? मी जर समजा साधूले बोलीन तर नक्की पाप होईल, येळेले बोलीन तर कस काय पाप होईल? जर तुकोबाराय बोलतात तर त्याच्या पोराचा धर्म आहे ते तुकाराम महाराजचं बोलणं तुम्हाला येऊन सांगणं. विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या भाऊ, लय झाला आपलं हे काही बोलायला, आपण बोलणं सोडेल आहे हो ना, खरंच बोलणं सोडेल आहे. बोलणं झाल्यावर म्हणत असतो असो काय सांगू राहिलो तुम्ही. त्यामध्ये कफोनी गुळ न्याय तर आहे दिसते वरून, पण त्यामध्ये सूत्रशाटक न्याय आहे. मग सूत्रशाटक न्याय म्हणजे काय हो महाराज, तर आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहे. पहिले आपण न्याय म्हणजे काय ते पाहू. काय पाहू? न्याय. तुम्हाला मागच्या वर्षीचा तिगस्ताचा मला अनुभव असेल की मी अभंग जरी कठीण निवडला तरी टेन्शन घ्यायचं नाही. अभंग समजणार असं काही समजणार नाही असं काही होणार नाही. चल्लूआने समजलं होतं ना, समजलं होतं का नाही? काय होते त्याला चल्लूआनेचा अर्थ? बापा काल काय खाल्लं माहित नाही म्हणा महाराज आम्हाला. असू दे जाऊ दे, आता तुम्ही भुलता हेच आमचं भांडवल आहे भाऊ. हो ना, तुम्ही जर भुलले नसते
तर आम्ही संत नेहमी नेहमी खाली उतरलेच नसते, वरल्या दिंडी आलेच नसते ना संत. विठाल विठाल नाही खरंच नसते आले ना बरं, आम्ही अभ्यास केले असते, आम्ही दुसऱ्या अभंगावर काहीतरी नवीन सांगलं असतं. पण महाराज चांगली गोष्ट आहे, तुमच्या अज्ञानाचा आम्ही पुरा फायदा उचलणं लावला. हो, तुमच्या अज्ञानाचा पूर्ण फायदा. आणि अज्ञानाचा फायदा कसा उचलते माणूस हे काही तुम्हाला सांगायचं काम नाही. एका गावात एक श्रीमंत होता, खोडके बाबा, खूप श्रीमंत. पूर्णा काठची जमीन त्यात जोड 120 एकर. आपल्याला काय लागते का, आपल्याला पैशाला उरले 120 एकर जमीन कुठची, पूर्णा काठची. आणि त्याचा कापसाचा याचा आला, मला बोलणं लक्षात येऊन राहिलं ना सगळे. कापसाचा याचा आला 80 एकर कापूस पेरेल त्याला. पहिल्या दिवसचा याचा कमी निघला, मग दुसरा याचा मला वाटतं जास्त निघत आहे ना. दुसरा याचा पांढरी फटक पराठी होईल. त्याचा याचा झाला, वेचणं पूर्ण झाला दिवसभराचा. 150-200 बाया त्यानं केला गावातल्या ट्रॅक्टरवाल्याला फोन, वा आपला कापूस घरी न्यायचा ये. तो म्हणे बा मा काही रिकाम पण नाही. दुसऱ्या ट्रॅक्टरवाल्याला केला, तो म्हणे मी वाईले येलाय. तिसऱ्या ट्रॅक्टरवाल्याला फोन केला, तो म्हणे मी रोटर मारायला गेलाय. चौथ्याला फोन केला, तो म्हणे माझी ईन येलाय. ईन येलाय म्हटल्यावर याच्या संग तर काही बोलता येत नाही आता. तो म्हणे ईन, तो अज्ञानाचा फायदा कसा उचलतात लोक याच्यासाठी सांगून राहिलो. तो होता अळानी लेखाचा. तो 120 एकरावाला लिहिता वाचता नव्हते येत. समजा कीर्तन जर कोणाचं घ्यायचं असलं, डायरी काय महाराज आमच्या गावात तारीख द्या ना, हा घ्या मग लिहा याच्यावर, असा होता. तर मग तुम्हाला काही सांगायचं काम नाही. विठाल विठाल असा तो त्याचा 120 एकरातल्या 80 एकरातला कापसाचा याचा आला. झालं महाराज, ट्रॅक्टरवाले येऊन नाही राहिले, याचं डोकं फिरलं. यानं ठरवलं, हट म्हणे एकही ट्रॅक्टरवाला कामाचा नाही, याच्यापेक्षा घरचं वाहन असलं तर कधीच ऐकत नाही. गेला महाराज, ट्रकच आणतो म्हणे. श्रीमंत तर होताच पण अज्ञानी होता. त्याला काय ट्रक चालवता येते, यानं एक जण गावातला घेतला ट्रक चालवणारा, नेला शोरूम मध्ये, ट्रक विकत घेतला, पैसे मोजून दिले. याले तर चालवताच येत नाही, यानं तो ड्रायव्हर बसवला पुढे, तिकून निघाला. अज्ञानाचा फायदा कसा उचलतात नीट ऐका काय, आणि आम्ही पुरा तसाच उचलणं लावला. त्या ट्रकावर तो ड्रायव्हर बसला, मस्त पैकी आला. आणि गावाच्या जोड चढ होता, चढ जरासा. त्या चढावर याचा ट्रक चढणं सुरून मनातून गेली भुरकून हरिण. हरणानं उडी मारली त्या ट्रकाच्या पुढे. मग याला ब्रेक लावा लागतील. यानं ब्रेक दाबला ड्रायव्हरनं, आणि याच्या तोंडातून एक शब्द बाहेर आला, हट म्हणे मोसम गेला म्हणे. काय म्हणे, मोसम गेला. हा म्हणे काय, हा म्हणे मोसम गेला म्हणे ट्रकाचा. म्हणे अशा तुटेल फुटेल ट्रकाची पूजा नसतो करत म्हणे मी. केवढ्याचा भेटते ते सांग म्हणे मोसम. हा याला असं वाटलं याचा काहीतरी पार्ट गेला. केवढ्याचा भेटते, केवढ्याचाही भेटो, घरी जायच्या आधी हा मोसम टाकल्याच गेला पाहिजे. तो विचार करे, तो म्हणे काय म्हटलं तुम्ही, काय काय म्हटलं, काय तुला काय असंच दिसलं, वापस घे म्हणे ट्रक. मोसम केवढ्याचा भेटते ते सांग. तो म्हणे तसा तर लय महाग आहे म्हणे, तो 50,000चा भेटते, पण आपल्या ओळखीने 21चा भेटील. तो त्याने अज्ञानाचा फायदा उचलल्याला ठरवलं नाही तर. याले असं वाटलं की 21चा भेटते. यानं 500ची बंडल काढलं, शुभम महाराज कळकळ 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 21चा भेटत होता. 50 नोटा काढल्या आणि त्याच्या हाती दिल्या. बरोबर आहे ना, 21,000 50 नोटा, हो का नाही? बरोबर आहे, काय नाही म्हणता, अळानी आहे ना तो, त्याला काय समजते, अज्ञानीच आहे की तो. त्यानं 50 दिला आणि 75 दिला, थोडी समजते. त्याला वाटलं झालं 21. तो म्हणे हा हे गेले 21,000 आण म्हणे टाकून. हा म्हणे तुम्ही अटीच नि बाय झाडाखाली बसा म्हणे, अर्ध्या घंट्यात मोसम टाकून आणतो. हा गेला महाराज, पण आला मोसम टाकून. मोसम टाकून आलं शिन लक्षात तुमच्या, आला मोसम टाकून. आणि तिकून याले म्हणे हा बसा म्हणे आता. तो म्हणे कारेट टाकला, हा 1 नंबर ओके आहे म्हणे, बसा म्हणे. बसवला, आला घरी, पूजा करता करता त्या बायकोले म्हणे हपा हे टरक बिरक वागवणं काही साध्या सुध्याचे काम नाहीत, आपल्यासारख्या श्रीमंताईचंच काम आहे, गरीबा गुरीबाईचं काम नाही. आणता आणताच मोसम गेलता म्हणे,
याले 21,000 दिले म्हणे आणि याने 21चा टाकून आणला आहे की नाही रे. तो म्हणे हो साहेब ते बी सांगा ना, मग वैखीनं 21चा भेटला म्हणून. आलं का लक्षात तुमच्याकडे? काय झालं? याच्या अज्ञानाचा फायदा उचल. तसं महाराज तुमच्या अज्ञानाचा फुल फायदा उचलणं चालू आहे. एवढा फायदा उचलणं चालू आहे की एवढे धडधड गाठ्यात प्रमाण असताना आम्ही डायरेक्ट म्हणतो परवडत नाही, तरी समाजाला असं वाटते खरंच येईल परवडत नाही. परवडत नाही हा शब्द कधी वापरता येईल? कधी वापरता येईल? डायरेक्ट म्हणतात की नाही बाबा आमचे आपले महाराज लोक की बा महाराज आलो असतो तुमच्या गावात पण परवडत नाही, मला कमाई करू द्या म्हणतात जरा. परवडत नाही. मग परवडत नाही हे कधी म्हणता येईल? ज्या वेळेस कच्चा माल महागाचा आणला जाते आणि तो पक्का करून सस्त्यात विकल्या जाते, त्याला म्हणतात परवडत नाही. महाराज आमचा कच्चा माल आहे फोकाचा. किती घेतले का इलोरा संस्थांना? किती घेतले तुमच्याजवळ? खरोखर सांगा मारुती बा, किती घेतले? काहीच नाही. कच्च्या मालाचे काय घेतले बाबा आपल्याकडून? काय घेतले हो तुम्ही? आळंदी पासून तर आपल्या इलोऱ्यापर्यंत या कोणीही संस्थेला भेट द्या. आताच्या ज्या ह्या वायरा तुटेल संस्था सोडल्या समजा कमर्शियल, त्या सोडून बरं, ज्या वरच्या मधल्या सर्केल आहे समजा त्या सोडून, तर हे जे समजा आपली इलोरा आहे, आपलं गजानन महाराज संस्थान आहे, त्यानंतर आपलं आळंदी आहे, ह्या जर संस्था सोडल्या तर कुठं बा महाराज पैसे घेतात तुमच्याकडून? नाही. उलट तुम्हाला जीव खाऊ घालतात. गजानन महाराज संस्थान तर 1,500 तुम्हाला वरून देते, तुम्ही फक्त शिकायला या. पण एवढं कठी कीर्तनकार होईल जर म्हणत असेल मला परवडत नाही, तर याला नरकात बी जागा भेटणार. हो माय वाईट वाटीन तर वाटू द्या तुम्हाला. कस काय परवडत नाही? 400 रुपयाचा फेटा आहे फक्त हा. 400 रुपयाचा, 400 रुपये भांडवल आहे आमचं. आणि त्यात आम्ही 400 रुपयाच्या फेट्यात 2-2 हजार कीर्तन करतो आणि एका कीर्तनाचे 5-5 हजार भेटतात. जेसीपी पेक्षा घंटा वाढेला आहे आमचा. हो ना बाबा, खरंच ना. वाढे जेसीपी पेक्षा नाही का बाबा. 10,000 कीर्तनाचे म्हणजे 1.5 घंट्याचे 10,000 म्हणजे 7,500 रुपये घंटा पडला का नाही? हा 6,000 रुपये तर पडला का नाही? मग 6,000 रुपये घंटा कोण्या जेसीपी वालेले आहे बरं? जेसीपी क्रेनले बी नाही. जेसीपी वाल्याला किती लाख गुतवा लागले? 32 लाखाची जेसीपी आहे. लय मागं राहिले तुम्ही अजून. 32 लाख गुतवले तर कुठे झाले? 1,000 रुपये घंटा भेटून राहिला. तुमचा साऊंड किती लाखाचा आहे? 40,000. 3.5 लाखाचा साऊंड आहे. 3.5 लाखाचा साऊंड गुतून तुम्हाला किती भेटून राहिले? खरं इमानदारी सांग. या गावातलं नाही, कोणी गावातलं नाही. हे गाव तुमचं प्रेमाचं गाव आहे, तुम्ही अटी काही म्हणत बी नाही समजा. या गावाचा काही विषय मा बोलायचा. खरंच तुम्हाला राग येईन तर येऊ द्या भाऊ, मला सत्य सांगा लोका जरी कडू लागे. फक्त मला हे काम सांगणं काऊन आहे की हे लय फाटलं हे शिवणं आमचं काम आहे. आमचं घर आम्ही नाही झाडं, दुसऱ्याच बसा झाड. या धर्मात असं सांगा हे पाहिलं पहिले किती फाटलं तर त्या धर्मातलं काय मा बोलायचं. खरंच वाईट वाटू दे. किती लाख गुतवा लागले तुम्हाला? 3.5 लाख. 3.5 लाख गुतून 10,000 वर द्यायचं तुम्हाला लोक. मग 10,000 म्हणजे 10 दिवसाचे 10,000 म्हणजे तुम्हाला दिवसाचा 1,000 रुपये रोज पडून राहिला. हा घंट्याचा 2-2, 3-3 हजार भेटून राहिले तरी म्हणते परवडत नाही. याच्यापेक्षा बेसरम पुऱ्या दुनियेत कोणीच नाही. काय कोणीच नाही. आणि याला डायरेक्ट बेसरम पदवी लावायची नाही तर भाड खाऊ लावायची. विठ्ठल विठ्ठल 7-7 दिवस तुमच्या गावात राहतात महाराज. याईले तुम्ही कमी देता, आमच्या 2 दिवसाची याईले भेटतात. किती गाव येत असं होते गाव महाराज? 7-7 दिवस घरदार सोडून राहा लागते. आम्ही गाडीले किक मारले की झालं. वावराचे काम बी करतो नाही आम्ही वावराईतले काम करतो. आता मी सध्या मका सोंगून आलो ना मी. मग एवढे काम करून आम्हाला 1.5-1.5, 2-2 हजार रुपये भेटतात. आणि तरी जर तुम्ही आम्हाला अधिक वर्षांत परवडत नाही. गायकानं लायकी सोडली नाही, काय वादकानं लायकी नाही सोडली. लायक्या फक्त ज्याला ज्ञान आहे त्यानंच सोडणं लावली. विठ्ठल विठ्ठल जाऊ दे. आपलं लय झालंय. आपण बोलणं सोडायला यासाठी रागवायला लोक म्हणून. काय काय विषय चालू होता? कफोनी गुळ न्याय म्हणजे काय हा विषय इथून निघला होता. न्याय. मग न्याय म्हणजे काय? न्याय म्हणजे
त्याला मराठीत म्हणतात म्हण. काय म्हणतात? म्हण म्हणतात. म्हण. म्हणी माहीत असतील ना? अरे पोरो म्हणी माहीत ना? अरे बंदूक आहे आपला काय पिस्तूल आहे मॅडम लहान दिसते म्हणून बंदूक अशी बा. म्हणी माहितात का? म्हणी ते शाळेत भीतीवर लिहिलं असतात त्या. एखादी म्हण सांग. तू नको बाकी एखादी सांगा ना, कोणी सांगा म्हण. उकळल्या उकळ म्हणते. हा एखादी म्हण काय मग तुमच्या गावात काऊन बोलत नाही तसे? म्हणजे काही ना काही रिप्लाय द्या हो चेहऱ्यावर काही, म्हणजे असं सांगत जा. म्हणजे कीर्तन हे एकट्याचं नाही, हे मी बी नाही म्हणत. काय एकल्याचा नव्हे खेळ. मग हे जर एकट्याचं नाही तर तुम्ही काऊन टुकू टुकू माझ्याकडे पाहून राहील? बरं कठीण वेदांतातला प्रश्न आहे का? तुम्हाला म्हणा माहित नाहीत का? माहित नाहीत का म्हणा? शाळेत भीतीवर लिहिलं असतात. वाचाल तर वाचाल. आणखी अति शहाणा त्याचा बैल रिकामा. आणखीन पुढे मरावे परी कीर्ती रूपी उरावे. याला मराठी व्याकरणामध्ये म्हणतात म्हण, आणि संस्कृत व्याकरणामध्ये या म्हणीलाच म्हणतात न्याय. काय म्हणतात? न्याय. न्याय या शब्दाचा अर्थ होते म्हण. इंग्लिश मध्ये त्याला स्लोगन म्हणतात, मराठीत त्याला म्हण म्हणतात, संस्कृत मध्ये त्याला न्याय म्हणतात. जैमिनी नावाच्या ऋषींनी तुमच्या आपल्याला शास्त्र कळावं याकरता 3,500 न्यायाची रचना केली. 3,500 न्याय. ते न्यायशास्त्र वेगळं बरं, न्यायशास्त्र वेगळं जे गौतम ऋषीनं लिहिलं, आणि हे बी शास्त्राच्याच दर्जात येते थोडंफार. पण याला म्हण म्हणतात मराठीत, संस्कृत मध्ये न्याय म्हणतात. एक आणखीन म्हण आहे, अति तिथं बोला ना, अति तिथं माती. याचा अर्थ काय होते? काय होते? अति करसांत माती होते. जैन जैन अति केली त्याची. खोटं बोलून राहिलो काय? जैन जैन अति केली. तू म्हणसान महाराज कोण कोण केली? शास्त्रात एक श्लोक गेला शुभम महाराज. अति दर्पे हतालंका अति माने च कौरवा अति दाने बलिर्बद्धस सर्वमत्यंत गरिहितम. याचा अर्थ होते अति अहंकारानं रावणानं लंका गमावली. अति दर्पे, दर्प म्हणजे अहंकार. अति दर्पे हतालंका, अति अहंकारानं लंका गमावली. अति माने च कौरवा अति मानामुळे कौरव संपले. अति दाने बलिर्बद्धस अति दान दिल्यामुळे बलिराजा पाताळात दाबल्या गेला. त्यामुळे अति सर्वत्र वर्जते. सर्वत्र याचा अर्थ काय माहिती का? जर दान दिल्यानं अति त्याचा बजेट बसून राहिला. दान तर परमार्थ आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ अति सगळीकडे निंदनीय आहे. सगळीकडे अति कशातच करू नये. जैन जैन अति केली त्याची माती झाली. तुम्ही म्हणसान ते जुन्या काळातलं झालं. आताच्या काळातलं सांगू का? आताच्या काळातलं पहा ना. आता 30-40 वर्ष आधी पहिल्या काळातल्या नवरदेवाईनं अति केली. लागलं समजा करंट तुम्हाला सगळे. पहिल्या नवरदेवाईनं अति केली. आताच्या नवरदेवाईची गावागावात 10-15 बजरंगबली आहे. लयात गाव मोठं असलं की लयच असतात. जैन जैन अति केली द्यायची. केली का नाही पहिल्या काळातल्या नवरदेवाईनं अति? खोटं बोलून राहिलो का मी? हे महाराज एवढी अति केली, मी माफी मागून बोलतो. लग्नातून मंडपातून नवरदेव वापस जाय मारती महाराज. मंडपातून डायरेक्ट नवरदेव राग भरत जाय. पहिले नवरदेवाला राग बी भरता येत जाय. वटगण नाही लावलं की राग भरे, बैलाले चारा नाही टाकला की राग भरे. नवरदेव राग कासाठी भरे हेच ना सांगता येईल. हो ना, माझ्या स्वतःचे सासरे भाऊ राग भरेलात ना अजून. मी व्यासपीठावर आहे, जर खोटं बोलीन तर खरंच मला देव पाहून येईल. कारण सासरा देवासारखा असतो. फक्त बाईचा नाही, माणसाचा. बरं विठ्ठल विठ्ठल खरंच देवासारखा असतो. सासूरवाडीतले तर सगळे देव असतात माणसाच्या. बाई फक्त उखाण्यातच देव म्हणते. सरे उखाण्यात झोपीत तिचे स्वप्न तर भूताचे पाहायचे चिंता नेम नाही.
हो महाराज, एवढी बेकार परिस्थिती असू ते, जाऊ दे, आपले त्याचे पाप पुण्य त्याच्या संग, आपल्याला काही जास्त बोलायचा अधिकार नाही महाराज. पण थोडासा विचार करा हो महाराज. हे अति झाली बरं, सुनाईनं अति लावली. केले कर्म झाले त्याची भोगा आले. ज्याईनं जसे जसे कर्म केले त्याले तसे तसे भोगा लागले. मी फक्त तुम्हाला काही काही गोष्टी हात धरून नेऊन दाखवू शकतो, पण काही काही गोष्टी मला दाखवता येत नाही. दिव्याखाली अंधार असते काही काही. माझ्या स्वतःची चुलत भाऊ आहे महाराज, धनोकार महाराज, खोटं नाही बोलत. त्याची आईनं त्याची आजी काढून दिली. याले जास्तीत जास्त 20 ते 20 वर्ष झाले असतील, मला थोडंसं समजे बाबा. त्याची आजी काढून दिली त्या बाईनं. हट म्हणे, मी नाही वागत म्हणे. मग ते आजी, आम्ही चुलत माय बाबा, तिचं नात पुतण्या मग बाबा झाली. माय बाबा गेले समजावून सांगायला, वहिनी तुम्ही काही म्हणा, बुढी मरता मरता वागवणं तुमचं काम आहे. तर म्हणे गजानन सऱ्या गाव, माय बाबा म्हणत गाव चांगलं म्हणणार नाही तुम्हाला. बुढी जर मा घरी मेली तर त्या बाईनं काय म्हणा, मी खोटं नाही बोलत काय, गजानन अख्ख्या गावानं खराब म्हटलं चालेल म्हणे, त्या चादळले मी वागवत नाही म्हणे. डायरेक्ट म्हणे, त्या चादळले मी वागवत नाही. आणि आता 3 वर्ष आधी तिच्या पोराचं लग्न झालं. ते बुढी तर गेली बिचारी, तिच्या पोराचं लग्न झालं. जे म्हणे का नाही मी त्या चादळले वागवत नाही, तिच्या पोराचं तिनं केली सख्खी म्हणजे मामाची पोरगी केली त्यानं. मग मी मा आईले म्हणू की कावा आई, केले कर्म झाले त्याची भोगा आले म्हणतात, पण हे तर या बाईचं तर लय मस्त झालं. सुनही चांगली भेटली, पोरगाही सात्विक आहे, हरिपाठात जाते. तर आई म्हणे हो लगाचं, मी विचार करू हिचे हाल होतीन, पण चांगलं झालं हिचं, असं आई म्हणे. 3च महिने झाले लग्नाले. जे शब्द तिले वापरले होते ते शब्द तिले रिवर्स त्याईले भेट. लाईव्ह आहे का असं? ते कसं लाईव्ह नसलं की असं असते, आपलंच आपण दया, आपलंच आपण रांदा, आपलंच आपण खा. त्या युट्यूबच्या ना खऱ्या गोष्टी सांगता येत नाहीत लगाच्या काही काही. विठ्ठल ते डायरेक्ट तिच्या बापाला भेटले तिकडे पैसे, गाव उठलं तर तिने डायरेक्ट घर बांधून मागलं. लोक म्हणे मी ते चादर अल्लग होत नाही म्हणे, लोक मी राहिले. देव तुकोबारायांचे वाक्य आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे महाराज. गांजा ओढून नाही म्हणे, केले कर्म झाले त्याची भोगा आले. त्यामुळे नीट आहे का, तुम्ही जर तुमच्या सासूले म्हणत असाल, म्हणजे तुमच्या गावात नाही कोणी असं, पण तुम्ही जर तुमच्या सासाईले म्हणसान की या चादरले मी वागत नाही, तर तुमची सून आली की तुम्हाला कानाखाली मारून म्हणीन मी या चादरले वागत. हो, कानाखाली मारून म्हणे. तुम्ही म्हणसान मी आता कानाखाली मारली नाही, ते व्याज लागत असते. हो, व्याज जितके दिवस जास्त वाढतात व्याज तितकं वाढत असते. विठ्ठल विठ्ठल विषय कुठून गेला होता बाजूले. जाईनं हत्ती केली पहिल्या नवरदेवाईनं. खोटं नाही बोलत, माझे सासरे भाऊ अजून सावरपाटीत जात नाही बाबा, सावरपाटीत जात नाही. काय विचारलं इले एक दिवस मा बायकोले, म्हटलं हे काऊन नाही जात? म्हणे ते राग भरेल आहे. म्हटलं काऊन? म्हणे त्याच्या बैलाईले चारा नव्हता टाकला, त्याच्या लग्नात त्याच्या बैलाईले शुभम महाराज चारा नव्हता टाकला. अजून सासरवाडीला जात नाही. आताच्या नवरदेवायला शेवड्याचं ताट नाही आलं तरी राग नाही भरत तो. हो ना, राग नाही भरत तो. काय म्हणते माहिती आहे का, महाराज गडबडीत असंच असते, समजून घ्या लागते. तू सांगशील काय बाबू आता, हा तो पुरा बजेट बसेला आहे, तुला माहित आहे. तू जर राग भरला तर ते माम भावाला देते, आत्या भावाले असते नाही, ते आत्या भावाले जाते. तुले घरी राय दुसऱ्या गावात. मग त्याला म्हणतात अति तिथं माती. पहिल्या नवरदेवाईनं अति केली, आताच्या नवरदेवाईची माती. पहिल्या सासाईनं अति केली, आताच्या सासाईचा बजेट बसला. मला तर वाटते पहिल्या सासा किती खतरनाक होत्या, पहिल्या सुनाईले त्रास होता. मला तर वाटते अलका कुबलचा जन्म फक्त त्यासाठीच व्हायला आहे, ते सांगायले. हो ना, ते दिसली कीच बाया लढतात ना. ते टीव्हीवर दिसली की माझी म्हणे बदल रे भाऊ, हे लढवते फालतू भेल ना. अलका कुबल पाहिलीशी ना तुम्ही. पहिल्या सासाईनं एवढी अति केली, राग नका येऊ देऊ, एवढी अति नाही. आता राहिल्या बी नाहीत ना त्या सासा. आता ज्या सासा आहेत त्याचाच बजेट बसेला, बिचारा काय करते. एवढी अति केली पहिल्या सासाईनं. मा आजीनं मा आईले भांड फेकून मार. मी अति तिथं माती त्याचा अर्थ सांगू राहिलो.
हे म्हण समजली की तुम्हाला न्याय समजेन, न्याय समजला की मग अभंग समजेल. मा आजीनं मा आईने भांड फेकून मारलं होतं. काऊन तर खरकट राहिलं होतं म्हणून. खरकट भांड विंबार होते का नाही, इटाई कुटा लागत जाय आणि त्यानं मग भांड खरकटी राहीनच की नाही उलचट तिलच. मा आईले फेकून मारलं होतं. एक दिवस मा बायकोच्या ना महाराज 4-5 भांडे खरकटी राहिले. माई आई मला म्हणे हे का आहे, आपल्याला मोळा लागेल की नाही. मला समजलं आईले काय म्हणायचं आहे. आई म्हणे हे का आहे, म्हटलं भांडे. आई म्हणे फुटक्या डोळ्याच्या हे भांडे आहेत, हे मलाही दिसते म्हणे. मी काय म्हणून राहिली, भांडे आहेत पण हे खरकटे आहेत हे दिसत नाही का म्हणे तुले. म्हटलं आई जाऊ दे ना, धोत्रावर भेटली हेच तर लय झालं. म्हणजे हो ना महाराज, तुम्हाला म्हणजे जैन धोत्रावर पुरी पाहायला गेले त्याला चांगला अनुभव आहे, आणि जे समजा पॅन्ट घालतात त्याला काही एवढं माहित नाही ते. पण धोत्र महाराज खोटं नाही बोलत. अकोल्यात एक महाराज, मी नाव नाही सांगणार, अकोल्यात एक महाराज आहे, ते मला म्हणत मा घरी एक दिवस जोडप्याने या म्हणत महाराज. म्हटलं कासाठी, म्हणजे तुमची लक्ष्मी कायम लुगडं घालते हे मला मा घरची दाखवायचं आहे. म्हटलं महाराज घातल्या पाण्यानं गंगा वायत नसते. नाही खरंच म्हटलं घातल्या पाण्यानं नसते वायत. राहू द्या तुम्ही जसं आहे तसं चालल्या. नाही ना, मला तिला फक्त एवढंच सांगायचं आहे, तू नको लुगडा घालू पण मला धोतर घालूनच जाय. मी खोटं नाही बोलत, मी व्यासपीठावर आहे काय. मला धोतर म्हटलं मग तुम्ही तर धोतर घालेला आहे. नाही म्हणे तिचं म्हणणं आहे कीर्तनाला गेले की धोतर घालत जा, जर कीर्तनापुरतं धोतर घालसान तर मी धुत जाईल, आणि जर मग नंतर कधी घालसान तर तुमचं तुम्ही धुत जा. लय बेकार परिस्थिती आहे महाराज. हे वास्तविकता सांगायला पुरत नाही. लोक आम्हाला महाराज म्हणतात, हेच लय मोठी गोष्ट आहे. वास्तविक महाराज म्हणजे ज्याच्या 360 राज्य ताब्यात असतात. इकडे बायको ताब्यात नाही, महाराज म्हणतात विढाल. तर अति अति केली. मग आमची आजी म्हणे, माझी आई म्हणे मला, अरे फुटक्या म्हणे भांडे खरकटे आहेत दिसत नाही का. म्हटलं आई जाऊ दे ना, बोलून टाक. आई म्हणे अरे, म्हटलं मी घासू का ते. अरे म्हटल्यावर मग जरासं बाया खतरनाक बोलतात काही. आई मला अरे रे 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 रे, जरासं असं मन खराब झालं. म्हटलं लयच खराब झालंय. म्हटलं आई जाऊ दे तिकडे, मी धू का. आई म्हणे बेसरमा, त्या बापानं जिंदगीत चहा नाही केला रे, भांडे घासत म्हणतो. हा, जिंदगीत चहा नाही केला. एकच दिवस भांड खरकट राहिलं तर आजीनं मला फेकून मारलं. म्हटलं मग तू मार. हा तू मारत, जर भांड्यानं रिवतचा गेअर नाही टाकला तर मग बरं. हे काऊन झालं, काऊन पहिल्या काळात अति केली, आता त्याची माती झाली. जाईना तुम्ही पहा ना, असं उदाहरण पहा याच्यात, धडधड उदाहरण. पहिल्या काळातल्या बामणाईनं अति केली, आता बजेट बसेला. आता बामण म्हटलं की लोक म्हणतात साधा सुद्धा पहा ना हो गावातला, हिवता बी ते लोकांच्या अंगाला बामण म्हटलं. पहिल्या काळातल्या बामणाईनं अति केली, आताचा बजेट बसेला. म्हणून आता लिहून घ्या बॉन्ड पेपरवर, आता ज्यानं अति लावली का नाही त्याची बी एक दिवस माती. आता 2 लोकांनी अति लावली, एक आमचे महाराज लोक आणि दुसरे या पोरीचे बाप. हो, लोक म्हणतात पोरीचे भाव वाढले. मी म्हणतो पोरीचे नाही भाव वाढले, पोरीच्या बापाईचे भाव वाढले. पोरी तर लय सस्ते आहेत राजा, मिस्त्री संघ जातात पोरी राजा, याच्यापेक्षा काय सस्त्या म्हणा. खोटं आहे का हे. पोरीचे भाव वाढले का, पोरीचे नाही, पोरीच्या बापाईचे भाव वाढले. एवढे भाव. बेश्रमासारखा डायरेक्ट म्हणते माझी पोरगी वावरात जाणार नाही. तू या पोरीची जर क्वालिटी असेल तर तिला वावरात जायचं कामच नाही ना. ते जर अशीन डॉक्टरनं पसंत कर्या जोगती, तू पोरगी 10वीत 5 खेप बसली, ते डॉक्टरले दिली की पेशंट मारीन ना. ते महाराज काय पोट दुखेले पॅरासिटामॉल देत जाईन, पेशंट मरतील ना असे ना. पण आपल्या पोरीची लायकी आहे का डॉक्टरले द्या, आपल्या पोरीची लायकी आहे का इंजिनियरले द्या. शास्त्रात एक श्लोक केलाय काय, यत यत्रैव शुच्यते तथैव अपेक्षते. जे ज्याच्यासाठी तयार झालं ते त्याच्यासाठीच वापरायला पाहिजे. हो, आपल्या पोरीची लायकी जर शेतकऱ्याची असेल तर त्यानं असं म्हणूच नाही माझी पोरगी वावरात जाणार नाही. त्यानं डायरेक्ट म्हणायला पाहिजे, बाई तुझ्यासाठी 10 एकरावाला पाहून राहिलो, तो हाय का हिंमत 10 एकर थोप्याची. तिनं जर म्हटलं माझ्यानं होणार नाही मग 5 एकरावाला पा. तिनं जर म्हटलं माझ्यानं 5 एकरातलं होणार नाही मग 2 एकरावाला पा. तिनं जर म्हटलं मी वावरातच जाणार नाही, पाणीपुरीवाला पा. हा ना, वावरात जायचं काम नाही, मिरच्या चिरत जाय, आलू उकळत जाय, काय टेन्शन. हे अति नाही का हे पोरीच्या बापायची. यायचा एक दिवस बजेट बशील आणि त्याचे लक्षणं आता दिसून राहिले मला. काहीच लय दिवस लागणार नाही. आता असू द्या, जास्त काही बोलायला नका लावू, मा वयाला बी काही शोभत नाही. लोकांना असे अति लावली,
जैन जैन अति केली त्याचा बजेट बसला. याला शास्त्रामध्ये म्हणतात म्हण. अति तिथं माती. याला शास्त्रामध्ये न्याय म्हणतात, मराठीत त्याला म्हण म्हणतात. असाच एक न्याय आजच्या आपल्या अभंगामध्ये आहे, ज्याचं नाव आहे कफोनी गुळ न्याय. आणि कंसामध्ये त्यालाच एक पर्यायी शब्द म्हणून आहे, त्याचं नाव आहे सूत्र शाटक न्याय. पर्यायी शब्द नाही म्हणतायत त्याले. त्या अभंगामध्ये दिसते कफोनी गुळ न्याय, पण त्यामध्ये सूत्र शाटक न्याय आहे. महाराज कफोनी गुळ न्याय म्हणजे काय हो? न्याय म्हणजे समजलं ना तुम्हाला? न्याय म्हणजे बोला. न्याय म्हणजे म्हण, आणि त्या म्हणीला संस्कृत मध्ये म्हणतात न्याय. आणि यातला एक न्याय आहे कफोनी गुळ न्याय. मग का हो, त्या कफोनी गुळ न्याय म्हणजे काय? ये रे इकडे, ये रे इकडे. तू दुसरं कोण ओळखीचा आहे मला? दाखवा गुळ. गुळ म्हणजे उंडा. हे तर नवीन आहे, तो गुळ चिटकत नाही. पहिल्या हा गुळ शब्द काहून आला न्यायात माहित आहे का? पहिल्या काळातले गुळ चिटकत होते, त्यात केमिकल नसे. मग शास्त्रानं त्यात गुळ घेतला जेमिनीनं, पण गुळ चिटकत नाही म्हणून आपण 2 मिनिटं यायला गुळ धरा. काय हा? गुळ. कफोनी म्हणजे खुबा. कफोनी म्हणजे खुंबा. खुंब्याला जर गुळ लावला तर खाता येते का? आपण प्रयोग करून पाहू. डेमो दाखवतो तुम्हाला, प्रॅक्टिकल. थेरी कधी कधी कळत नाही, प्रॅक्टिकल करून दाखवा लागतं. बाहेर खाऊन आता जागीच सरेंडर करते. नाही खातात, प्रयत्न तर कर. 4 तर बोट राहिलं, मुंडकं पुढे कर, हाताने मागं लोट. कर ना, मदत करू का जराशी? नाही राहू दे बा. इकडला हा उजवा हात आहे का? अभी यांना नाही जमत ना बे, हा हात पाहिजे पाय. नाही खोंब्याला गुळ लावला तर खाता आला का याने? याला म्हणतात कफोनी गुळ न्याय. बस याला काय म्हणतात? तुम्हाला महाराज हे काहीच नाही समजलं आम्हाला. मलाही समजते की हे तुम्हाला समजलं नाही, पण एवढं समजलं का नाही की खुंब्याला गुळ लावला तर खाता येत नाही. अशी जर अशक्य गोष्ट समाजाला सांगायची असेल तर त्याला म्हणतात कफोनी गुळ न्याय. आणि आज आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज याच न्यायाच्या द्वारा एक कांता संमित नावाचा उपदेश करतात पहिल्या चरणी. देवोनी पाय कृतंताचे माता, देवोनी पाय कृतंताचे माता, देवनी पाय. कृतंताचे माता, देवनी पाय. कृतंताचे माता, देवोनी पाय कृतंताचे माता, देवोनी पाय कृतंताचे माता, देवनी पाय. कृतंताचे माता, देवनी पाय. वाचना मगाय अहरणी, वाचना मगाय अहरणी, उघडारे मंत्र, 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 उघडारे मंत्र. वाचना मगाय अहरनीती, वाचना मगाय अहरनीती, अहरनीती.
त्याची कला भलीच जुळी आहे रे. म्हणजे माग उलटून पाहा लागते कोण म्हणून राहिलं. जुळी त्याला म्हणता ना, जुळी. मला जुळीचा चांगला अनुभव आहे ना. ज्याले ज्याले माहित आहे समजा अंदरची गोम त्याला माहित आहे, ज्याले माहित नाही त्याला माहित नाही. असो, खरंच जुळी कला आहे. म्हणजे माग उलटून पाहिल्याशिवाय समजत नाही कोण उचललं. आणि त्याची कला तर जुळी आहेच आहे. असतात पी संगच. कोणता एखादा सप्ताह सांगा की ज्यात तुम्ही संग नाही. ते दोघ जण म्हणजे डायरीन पेनच आहे. दोघाही तुम्ही पहा, महाराज एक आणि डायऱ्या दोन असतात, पण हे महाराज दोन आणि डायरी एक आहे. नाही आलं लक्षात तुम्ही? आमचे काही काही महाराज लोक दोन दोन डायऱ्या वागवतात. समजा आपल्याला तरोड्यात तारीख द्यायची आहे तर मग सगळं रिकामं असतं. आणि तामशीत द्यायची नसली, कारण सप्ताह असते तामशीतला लहानसा, मग साधा सुद्धा सप्ताह असते. आणि किशोरले तर काही नाही बी म्हणता येत नाही, तर मग त्याची डायरी ते भरेल डायरी दाखवतात आपल्याला. बा, हैदराबाद, पाकिस्तान, कलकत्ता, दोन डायऱ्या वागवतात. विदेशात कीर्तन आहे, दुबई, दुबईली जाऊन आले की काही महाराज तुमच्या गावात हसत या वाटते हो, पण एकही रिकामी नाही. पण चांगल्या सप्त्याची आली की सर्या रिकाम्या. असे महाराज एक आणि डायऱ्या दोन असतात, पण हे महाराज दोन आणि डायरी एक आहे. यातला पेन कोण आणि डायरी कोण आहे ते व्यक्ती खोलीत गेल्यावर सांगितलं. म्हटलं आमच्या गावातली तारीख घ्या लिहून महाराज. जगदीश महाराजले म्हटलं. जगदीश महाराज म्हणत मग डायरीला फोन केला ना. तुमच्या लक्षात आलं असेल पेन कोण आहे दादा काय. मला पहिले डायरीला गेला मग पेनाला गेला. तर कृतांताचे माथा देवोनिया प्राय पाय. कृतांताचे माथा, कृतांत म्हणजे यम. नीट आहे का काय? आतापासून आपण, आता आपली प्रस्तावना पूर्ण झाली. आता अठून पासून आपण अभंगावर बोलणार, म्हणजे आपलं विशदीकरण चालू होईल. म्हणजे मूळ अभंगावरचं चिंतन अठून पासून. आतापर्यंत झालं ते अभंगाच्या कडेकडेनं फिरलो आपण, न्याय वगैरे हे ते. तर मग इथं आता इथून अभंगावर चिंतन आहे. नीट आहे का? कृतांत म्हणजे यम. माथा या शब्दाचा अर्थ होते डोकं. आणि देवोनिया पाय म्हणजे यमाच्या डोक्यावर देवोनिया पाय. आलं का लक्षात? मी काय बोललो तर, कृतांताचे माथा देवोनिया पाय म्हणजे यमाच्या डोक्यावर देवोनिया पाय. मग साहजिक काय महाराज, आम्हाला एक गोष्ट नाही समजली. यमाच्या डोक्यावर पाय देवोनिया तुम्ही म्हणता, ते कफोनी गुळ न्याय म्हणजे ते सांगा ना पहिले. तर ते या चरणातच आहे. तुम्हाला लक्षात आलं का नाही आलं काय माहित, पण मी सांगतो नीट ऐका. याला गुळ खाता आलता का खुंब्याला लावल्यावर? खाता आलता का सांगा? नाही ना. मग खुंब्याला लावलेला गुळ ज्याप्रमाणे अशक्य आहे, तशी अशक्य गोष्ट आजच्या आपल्या अभंगात एक नाही तीन आहे. पहिली गोष्ट, यम दिसणं अशक्य. दिसते का कोणाला यम? बोला बोला, यम दिसते नाही. आणि ज्याला दिसला तो राहते नाही. मग पहिली गोष्ट यम दिसणं अशक्य. दुसरी गोष्ट, समजा एखाद्याला दिसला आणि त्या यमाचं याच्यावर लक्ष नशीन, याचं गेलं उठला संडासले बाहेर जायला, आणि तो चालला असेल दारातून, आणि त्याला असं वाटलं काय गुप्त होऊन जावं तर सरळ सरळ घुसाव घरात बुवा, म्हणून तो आता किशोर महाराजच्या घरात घुसाव म्हणून तो असा घुसला. आणि जगदीश महाराज योगायोग गावात सप्त्याला गेले होते आणि बाहेर आले, त्याला दिसला. खरं सांगा, यम जर दिसला तर त्याच्या डोक्यावर पाय देता येईल का जगदीश महाराज? नाही. पहिली गोष्ट, यम दिसणं अशक्य. एखाद्याला दिसला तर त्याच्या डोक्यावर पाय देणं अशक्य. आणि एखाद्याचा जर समजा मित्र निघला यम, तो देऊ बी देईन बा. एखादा मोठा माणूस असते, तो जरी मोठा असला आणि मित्र असला की मित्रा काही चालते. मग तो मित्र जर निघला तो देऊ बी देईन. पण यमाच्या डोक्यावर पाय देणं अशक्य. आणि एखाद्यानं दिला मित्र म्हणून तर त्याच्या डोक्यावर पाय देऊन नामस्मरण करणं अशक्य. म्हणजे एक नाही तीन तीन गोष्टी अशक्य आहेत. म्हणून आपण शब्द वापरला होता कफोनी गुळ न्याय. त्याला खाता आलता नाही. तसाच अशा या अभंगामध्ये जो उपदेश करेला आहे कांता संमित नावाचा, त्या उपदेशाच्या माध्यमातून जर इकडे पाहिलं तर तो उपदेश आपल्या लायकीचा आपल्याला वाटत नाही की आपल्याच्यानं हा होऊ शकत नाही. यमाच्या डोक्यावर आपल्याच्यानं पाय दिले जाणार नाही. एखाद्यानं दिला तर त्याच्या डोक्यावर पाय देऊन नामस्मरण आपल्याच्यानं होणार नाही. आणि पहिली गोष्ट, हा देऊ देणार नाही. अशा तीन गोष्टी अशक्य वाटतात. पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो,
साधा आहे, काही कठीण नाही. फक्त उत्तर द्या, काही कठीण नाही. यमाच्या डोक्यावर पाय देणं अशक्य. एखाद्यानं दिला तर नामस्मरण, तो त्याचा मित्र असेल तर देऊ नामस्मरण करणं अशक्य. याला म्हणतात कफोनी गुळ न्याय. आलं ना लक्षात? अरे तुम्ही लय असे टक पाहिजे माझ्याकडे, मला टेन्शन येते, माझ्या काही हुकून राहिलं का लेखाचं? असे पाहून राहिले जसं काही कोरोनाचं टेन्शन डबल तुम्हाला आलं. नाही ना, असं काही ना काही हो नाही. असं यमाच्या डोक्यावर पाय देणं अशक्य. एखाद्याने दिला तर तो देऊ देणार नाही, कारण यष्टीत चढता चढता एखाद्याला लाट लागली तर कानाखाली हाणते की तो आपल्या. मग यम देऊ देईन का आपल्या पाय डोक्यावर पाय? बरं एखाद्याचा मित्र निघा त्याला देऊ बी दिला तर त्याच्या डोक्यावर पाय देऊन नामस्मरण होईन का आपल्याच्यानं? औराच्या बाजीवर होऊन नाही राहिला आपल्याच्यानं, त्याच्या डोक्यावर पाय देऊन होईन का? बाजीवर पडल्या पडल्या तरी होऊन राहिलं का? ते जुने कीर्तनकार एक दृष्टांत देत जा. एक माणूस खाली धरला करते ना, खाली धरला, मरेल टेकला. आता समजा मसनात गौऱ्या बिवऱ्या नेऊन टाकल्या त्याच्या, काहीच राहिलं नाही. आता खाली धरल्यावर आता मरते 2 मिनिटात. तो म्हणते आपला बंडू कुठी हाय? मग बंडूले वाटलं मायात जीव गुतेल अशी, मी दिसलो की मारतात बाबा आता. मग बंडू म्हणते बाबा मी अठीच आहे, मी तुम्हाला आपल्याच्यानं यमाच्या डोक्यावर पाय देऊन नामस्मरण होत नाही. इकडे बाजीवर पडल्या पडल्या होऊन नाही राहिलं तर यमाच्या डोक्यावर पाय देऊन होईन का? याच्यासाठी दृष्टांत देऊन राहिलो. आपला बंडू कुठे आहे? त्यानं आवाज दिला, बंडू आला. तो म्हणे बरं पिंटू कुठे आहे? तो म्हणे मी अटीच आहे. तो म्हणे गंगाराम कुठे आहे? त्याचा तिसरा पोरगा. तो म्हणे बाबा मी अटीच आहे. बरं मग बंडूचं मोठं पोरग कुठे आहे? तो म्हणे आबा मी अटीच आहे. बरं मग बंडूचं लाईन पोरग कुठे आहे? ते म्हणे आबा मी अटीच आहे. म्हणे कयकले हो सरे अटी आहे तर दुकानात कोण आहे रे? म्हणजे बाजीवर पडल्या पडल्या बी येईल, संसार सुटून राहिला का? अजून नामस्मरण होऊन राहिलं का? आता तरी अंत्य या मती सा गती. मरताना जशी माणसाची बुद्धी असते तशी त्याला गती प्राप्त होते. मग मरता मरता का होईना पण परमार्थ करायला पाहिजे की? इकडे मरता मरता नाही होऊन राहिला पण यमाच्या डोक्यावर पाय देऊन होईन आपल्याला ना. तर मग हे गोष्ट अशक्य वाटते. मग अशक्य गोष्टीचा उपदेश करणारे तुम्ही चांगलं म्हणता का म्याट म्हणता? का हो महाराज धनोकर काका? अशक्य गोष्ट एखादा तुम्हाला सांगत असेल, त्याला तुम्हाला समजा एखादा अशक्य गोष्टीचा उपदेश तुम्हाला केला, त्याला तुम्ही चांगलं म्हणसान का खराब म्हणसान? खराब. समजा आता एखादा माणूस बाजीवर पडलेला आहे, आता त्याच्यानं उठल्या जात नाही, संडासले बी उचलून न्याय लागते, स्पेशल खुर्ची कापून काढली त्यासाठी. आलशी ना लक्षात? मग अशा अवस्थेतल्या माणसाला जर मी गेलो, आबा तुम्हाला मोक्ष पाहिजे का? तो म्हणे हो. मग एक काम करा, तू का म्हणे मोक्ष देखील एक काम करा, पंढरपूरला जा आणि कळस पाहिला की तुम्हाला मोक्ष भेटते. मस्त आमच्या इलोऱ्याची दिंडी जात असते, जा दिंडीत पैदल. तो कानाखाली हाणीन की नाही मला? तो नाही हाणणार कानाखाली, पण मला मॅट म्हणीन का नाही? काऊन म्हणीन? कारण जे गोष्ट पुढच्याच्यानं होत नाही त्या गोष्टीचा उपदेश करणं म्हणजे चूक आहे. मग नाथ महाराज आमच्याच्यानं जे गोष्ट होत नाही, यमाच्या डोक्यावर पाय द्या नामस्मरण करा, त्या गोष्टीचा आम्हाला उपदेश करता. आमच्याच्यानं हे गोष्ट होऊच शकत नाही, आम्ही तुम्हाला कसं काय चांगलं म्हणा? नाथ महाराज म्हणतात बापू तुमच्या लक्षात नाही आलं. काय लक्षात नाही आलं? धडधड तुम्ही डायरेक्ट काय बोलून राहिले? कृतांताचे माथा देऊन या पाय, म्हणजे यमाच्या डोक्यावर देऊन या पाय, आणि वाचे नाम गाय अरनिशी, रात्रंदिवस जप करा, असाच अर्थ होते याचा. नाथ महाराज म्हणतात अरे ते बोलायची पद्धत आहे, कधी कधी बोलायची पद्धत असते एक आणि त्याचा अर्थ नाही ते दुसरा. समजा उदाहरणार्थ काल पंगत होती जगदीश महाराजच्या घरी, काल पंगत होती आणि योगायोग आमचं कीर्तन बी याच रस्त्यानं होतं. महाराजले माहित पडलं की बा आपल्या घरी पंगत आहे, आपला मित्र लेखाचा आठवून चालला आणि त्याच्या गाडीचे टायर आपण गेल्या परत वैखोत असतो. म्हणजे कोणी सांगते येईल की महाराज तुमचे मित्र उठून गेले किशोर महाराज, त्याला लगेच महाराज का आलेही नाही. मग आपण तुम्हाला कोण सांगितलं? आम्ही तुमच्या गाडीचे टायर वैकले म्हणतात, ते ठसे होऊन दिलाय. मग त्याला माहित पडलं मग गाडीचे ठसे त्याने वैकले. जे यायले येऊल खेळवाले आमच्या बाबाला वैकू येत नाहीत, पण तुम्हाला येतात कसे तरी, कसे येतात का आम्ही. याईनं वैकले ठसे, याईनं मला फोन केला महाराज या जे आले. आणि योगायोग मी गावात जवळ होतो आणि मला असं वाटलं आपलं कीर्तन झालं
आणि आपण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या घरी नाश्ताही होता. मग नाश्त्याला त्याने या, मग नाश्त्याला त्याने जेवणासारखाच नाश्ता केला आणि ताट एक शिल्लक वाळून ठेवलं की बाबा येऊनच राहिला आपला मित्र. आणि त्याने म्हटलं मला या बसा ताटावर. याचा अर्थ मी जाण ताटावर जाऊन बसाव का? मग बोलणं लक्षात आलं का तुमच्या? याचा अर्थ मी त्याचा काय घ्यायला पाहिजे त्या बोल्याचा? लक्षार्थ घ्यायला पाहिजे, वाच्यार्थ नाही. आपण नानाद बाबाच्या बोलण्याचा वाच्यार्थ घेऊन राहिलो. त्यांचा वाच्यार्थ आहे कफोनी गुळ न्यायात, पण त्यांचा लक्षार्थ आहे सूत्र शाटक न्यायात. सूत्र शाटक न्याय म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर टेलर जोड गेले ना, आपल्या गिरी बाजू तुम्ही कधी जात असता गिरी बाजूला गेले तुम्ही काहीतरी शिवेल बदललं वाटते. ठीक आहे, तुम्ही त्याच्याजवळ गेले टेलर जोड, कपडा घेऊन गेले, कपडा त्याने दाखवला टेलरले, तर टेलरले काय म्हणता? याचा शर्ट शिवून काय म्हणता? द्या. मग द्या हे क्रियापद पूर्ण क्रियापद आहे का अपूर्ण क्रियापद आहे? तू म्हणसा आमच्या मास्तरनं शिकवलं तर आमचे करण नाही लागले ना, आता काय लागणार आहे? हो ना, पूर्ण क्रियापद ते शाळेत नाही समजलेलं, आता समजतील काय? ठीक आहे, मी सोपी करून सांगतो. ज्या वेळेस क्रिया पूर्ण झालेली असते आणि ते पूर्ण झालेली क्रियापद ज्यावेळेस दाखवले जाते त्याला पूर्ण क्रियापद म्हणतात, आणि अपूर्ण क्रिया दाखवल्या जाते त्यामध्ये अपूर्ण क्रियापद म्हणतात. मग शर्ट शिवून द्या, शिवलं का शर्ट? अजून बोला, शिवलं का? नाही. मग शिवलं नाही तरी द्या हे पूर्ण क्रियापद आहे. शिवल्याशिवाय द्या म्हणता येत नाही, आणि द्या म्हणता येत नाही तरी जर आपण द्या म्हणतो तर मग शिवलं नाही तरी काऊन म्हणतो? कारण ती एक बोलण्याची पद्धत आहे, समोरचा अर्थ समजून घेते. याला असं म्हणायचं आहे की याचं असं शर्ट शिव की मग अंगात झालं पाहिजे. असं बोर नाही होऊन राहिलं ना लय मोठं. कारण कसं आहे, धृतराष्ट्रानं बी गीता ऐकली होती, त्याला बोरच झालती बरं. पहिल्यांदा गीता ऐकली त्याला बोर झालती, पण त्याच गीतेच्या ज्ञानाने त्याला मुक्ती मिळाली, एवढं ध्यान ठेवा बरं. तसं तुम्हाला व्याकरण वेदांत ह्या गोष्टी जर बोर जात असतील तरी जबरदस्तीनं ऐकत जा. मरता मरता जरी कामा आल्या तर जमलं समजा धृतराष्ट्रासारखं. म्हणून एखादं कीर्तन असं बी ऐकत जा, जरा ध्यान ठेवा. फक्त लक्ष द्या, पूर्ण क्रियापद आहे का अपूर्ण आहे? पूर्ण. पूर्ण झाल्याशिवाय म्हणता येत नाही, पण तरी शिवलं नाही तरी द्या म्हणतो. काऊन? कारण ती एक बोलण्याची पद्धत आहे. बोलण्याची पद्धत कधी कधी वेगळी असते, त्याचा अर्थ वेगळा निघते. नाही आलं का लक्षात? एक बुडी गेली दवाखान्यात, त्या जांभोया समोर राहिल्या मला की आता कोराजनचा एक फवारा पाहिजे म्हणून. बुडी गेली दवाखान्यात, डॉक्टरला म्हणते डॉक्टर साहेब माझा हात दुखून राहिला. डॉक्टर म्हणते काऊन दुखून राहिला? काही उचल खाचल घे. हा बाप्पा उचल खाचल? 2 सुना आहेत मले, दोन्हीच्या दोन्ही बी एकाहून एक आहे. 18 आहेत का? नाही 18 नाही, चांगले आहे. एकाहून एक चांगले आहेत म्हणे. मग चांगले आहेत मग हात काऊन दुखते? काहीच नाही, मेथीची भाजी बी तोडून